नमस्कार. तर प्रथम एक वाटी रवा, अर्धी वाटी दही एकत्र करून घेतले. थोडा वेळ रवा फुलेपर्यंत ठेवले. नंतर त्यात सोलून किसलेला दुधी भोपळा, चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, किसलेले गाजर, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, मीठ हे थोडे पाणी घालून एकजीव केले. आणि बनवायच्या आधी थोडा खायचा सोडा घातला. हे मी शूट करायला विसरले. आणि मग नंतर कढईत थोडे तेल म्हणजे फोडणीसाठी आपण घेतो तेवढे तेल घेतले आणि त्यात मोहरी आणि तीळ याची फोडणी केली. आणि नंतर त्यात वरील मिश्रण असं पसरवून घेतले थोडं जाडसर आणि झाकण ठेवून शिजवून घेतले दोन्ही बाजूनी. तर ही दुधी भोपळ्याची आपण उत्तप्पा म्हणू शकतो किंवा चिला हा खाण्यासाठी तयार आहे. आणि मेन म्हणजे हा दुधी भोपळ्याचा आहे असं वाटतही नाही, इतका चायला खूप अप्रतिम. तर या जेवायला. धन्यवाद.